त्या अनुषंगाने देखील पोलीस तपास करत आहेत, कारण कालच्या दिवसभरामध्ये कारवाई झाल्यानंतर या तरुणांची कोणीतरी माती भडकवलेली आहेत का आणि त्यांनी एक पूर्व नियोजन केलेलं या आहे का? कारणाकरता त्यांना ती जमीन पाहिजे होती आणि ही जमीन रिकामी व्हावी याकरता गेले 9 वर्ष पश्चिम रेल्वे विरुद्ध गरीब नगर येथील रहिवासी असा खटला हा हायकोर्टामध्ये सुरू होता। त्या खटल्याचा निकाल आला। त्या निकालामध्ये हायकोर्टाने असे निर्देश दिले की ही जागा ही रिकामी करण्यात यावी आणि इकडचे एन्क्रोचमेंट हे काढण्यात यावे। परिणामी हायकोर्टाच्या निर्देशानुसार ही संपूर्ण डेमॉलिशन तोडक कारवाई ही करण्यात आली। ही तोडक कारवाई ही पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आली। आपले सुद्धा सगळे सहकारी तिकडे कालपासून उपस्थित होते। आपल्याला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की ब्रीफ करायला आपल्याला माहिती द्यायला पश्चिम रेल्वेचे अधिकारी तिकडे होते। पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह तयार करायचा, ही एक भाजपची जुनी जी काय स्ट्रॅटेजी आहे ती परत एकदा त्यांनी प्रयत्न केला। जे काम हे रेग्युलर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी होणार होतं, जे काम हे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनसाठी होणार होतं, त्याला जातीचा धर्माचा रंग देण्याचा एक अतिशय घाणेरडा प्रकार हा भाजपकडनं करण्यात आला।